मी खूप गरीब होते आणि एका ज्वेलरी शोरूममध्ये काम करत होते. अनेक वेळा मी पाहिलं होते की माझे मालक वारंवार घरी जात असत आणि जेव्हा मालक परत यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खूपच भीतीची आणि अस्वस्थ भावना असायची. मला समजत नव्हते की शेवटी अशी कोणती गोष्ट आहे जी मालकांना एवढी अस्वस्थ करत आहे. पण मला त्यांची ती भावना समजली नाही आणि काही दिवसांनी त्यांनी माझं लग्न त्यांच्या मुलासोबत लावून दिलं. तेव्हा मात्र खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. माझं नाव सपना आहे. मी एका छोट्याशा शहरात जन्म घेतला होता. पण परिस्थितीमुळे मला प्रत्येक गोष्टीसाठी खूप विचार करावा लागत होता. माझे बाबा माझ्या लहानपणीच आम्हाला सोडून गेले होते. आईने लोकांच्या घरी भांडी घासून झाडू मारून मला वाढवलं. त्यामुळे मला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यामागचं कारण म्हणजे पैशांची कमतरता आणि आईला माझा आधार हवा होता. शिक्षण सुटल्यानंतर मी अनेक ठिकाणी नोकरी शोधली. पण कोणीच मला नोकरीवर ठेवण्यास तयार नव्हतं. शेवटी शहरातील एका मोठ्या ज्वेलरी शोरूममध्ये मला सेल्स गर्ल म्हणून नोकरी मिळाली. तिथे दररोज मी चकाकी पाहायचे, पण माझ्या आत मात्र एक रिकामेपणा होता. माझ्या मालकाचं नाव विक्रम होतं. वय सुमारे 55 वर्ष असावं. ते खूप श्रीमंत होते. पण ते कायमच आपल्या बायकोविषयी तक्रार करत असत. त्यांच्या घरीसुद्धा वातावरण काहीसं ठीक नव्हतं. पण ते माझ्याशी मात्र नेहमी चांगले वागत. ते माझ्यावर कधीही रागवत नसत. पण मालकांची एक विचित्र गोष्ट अशी होती की ते अनेकदा शोरूम सोडून कोणत्याही वेळी घरी निघून जात असत. जाताना त्यांचा चेहरा उतरलेला असायचा आणि परत यायचे तेव्हा पुन्हा घामाघूम होऊन परत यायचे. जणू त्यांच्या मनात एखादं मोठं वादळ दडलेलं असावं. त्यांची अशी अवस्था पाहून मी अनेकदा विचारायची, सर सर्व ठीक आहे ना? पण ते फक्त एवढंच म्हणायचे, काही नाही सपना, तू फक्त तुझं काम कर. हळूहळू मला काहीतरी नक्कीच मोठा प्रॉब्लेम आहे असं जाणवायला लागलं. या एका शंकेने माझ्या मनात प्रश्नांची वादळं उठायला लागली. शेवटी विक्रम सर यांच्या मागे काय आहे, त्यामुळे ते इतके घाबरलेले असतात आणि त्या घाबरण्यामागची गोष्ट माझ्यापासून का लपवत आहेत? त्या रात्री मी आईला ही गोष्ट सांगितली. तेव्हा आई फक्त एवढंच म्हणाली, सपना, दुसऱ्यांच्या घरच्या गोष्टीत पडू नकोस. तू फक्त तुझ्या कामाशी काम ठेव. आई बरोबर म्हणत होती, पण माझं मन कुठं ऐकत होतं. असे 4 महिने गेले. एक दिवस अचानक विक्रम सरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. मी घाबरून त्यांच्यासमोर उभी राहिली होती. पण त्यांनी खूप प्रेमाने मला सांगितलं, सपना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी म्हणाली, हो सर. त्यांनी माझ्याकडे पाहिलं जसं ते एखादा मोठा आणि कठीण निर्णय घेत असावेत. तुझं लग्न मी माझ्या मुलासोबत लावून देऊ इच्छितो, असे ते म्हणाले. ते मला क्षणभर वाटलं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. म्हणून मी पुन्हा म्हणाले, काय? ते पुन्हा म्हणाले, तुझं लग्न मी माझ्या मुलासोबत लावून देऊ इच्छितो. पण का सर? त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. फक्त एवढंच म्हणाले, तू होकार दे सपना. तुझं भविष्य उज्ज्वल होईल आणि हो, माझ्या मुलाची एकदा भेट घे. तो मुलगा वाईट नाही. हे सगळं माझ्यासाठी एखाद्या धक्क्यासारखं होतं. मी गरीब होते, ते श्रीमंत. मी नोकर वर्गात, ते मालक वर्गात. हे नातं कसं शक्य आहे? पण काहीच दिवसात माझं लग्न त्यांचा मुलगा राहुलसोबत पार पडलं. लग्नात ना काही मोठा थाटमाट होता, ना माझ्या नातेवाईकांना बोलवण्यात आलं होतं, ना मित्रमैत्रिणींना. सगळं खूपच शांततेत आणि घाईघाईत पडलं होतं. लग्नाच्या मंडपात बसून मी एकच गोष्ट वारंवार पाहत होते. विक्रम सर वारंवार घड्याळाकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम होता आणि ते वारंवार कोणाशी तरी फोनवर बोलत होते. राहुल शांतपणे बसलेला होता. त्याच्या डोळ्यातही लग्न झाल्याचा आनंद दिसत नव्हता. त्या क्षणीच मी समजून गेले की हे लग्न कुठल्याही साध्या सोप्या कारणामुळे झालेलं नाही. यामागे काहीतरी मोठं गुपित लपलेलं आहे. लग्नानंतर मी विक्रम सरांच्या घरी आले. आता मी त्यांची नोकर नव्हे तर त्यांच्या घराची सून झाली होती. पण त्या घरातील वातावरण अजिबात जुळून येत नव्हतं. माझे सासूबाई माझ्याशी एक शब्दही बोलत नसत. राहुलसुद्धा माझ्यापासून कायम लांबच राहायचा. रात्री तो अनेकदा उशिरा घरी यायचा. एक रात्री मी त्याला थेट विचारलं, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस ना? राहुल एकदम दचकला, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त एवढंच म्हणाला, सपना, हे सर्व बाबांनी घडवून आणलं आहे आणि माझा नाईलाज होता. नाईलाज? कसला नाईलाज राहुल? काय आहे ते गुपित जे सगळे माझ्यापासून लपवून ठेवत आहेत? लग्नानंतर काहीच दिवस झाले होते, पण मला जाणवायला लागलं की घरात काहीतरी खूप विचित्र आहे. रात्रीच्या शांततेत कधी दारावर टकटक ऐकू यायची, तर कधी फोनची रिंग वाजायची. पण याचा मला कोणीच उत्तर देत नसे की कोण आहे, असं का घडत आहे? एकामागून एक दिवस असेच निघून जात होते. एक दिवस रात्री मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेली होती. तेव्हाच मी पाहिलं की राहुल दबक्या पावलाने बाहेर जात होता.
मी आवाज दिला, राहुल इतक्या रात्री कुठे जात आहेस? तो दचकला. मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याने जबरदस्तीने हसत उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तू आज जा सपना, मी थोड्याच वेळात येतो परत. पण मला तेव्हा पूर्ण खात्री झाली होती की काहीतरी खूप मोठं लपवलं जाते. दुसऱ्या दिवशी मी पूर्ण घर नीट लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली. तेव्हाच माझी नजर वरच्या जुन्या खोलीकडे गेली, जी कायमची बंद ठेवलेली असायची. मी सासूबाईंना विचारलं, आई ती वरची खोली कायमच बंद का असते? हे ऐकताच त्या खूप रागावल्या. तुला त्याच्याशी काय देणं घेणं आहे सपना? तू तुझ्या खोलीत राहा, स्वयंपाक कर, घर सांभाळ, एवढंच बघ. त्यांचा तो राग माझ्या मनात खूप अजून अस्वस्थता निर्माण करून गेला. शेवटी त्या खोलीत असं काय होतं? काय गुपित लपवलं होतं? काय लपवलं जात होतं त्या दाराआड? माझ्या सासूबाई नेहमी गप्प असायच्या, ना माझ्याशी बोलायच्या, ना राहुलशी फारसं काही बोलायच्या. एक दिवस मी धाडस करून त्यांच्या खोलीत गेले आणि विचारलं, आई तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीती आणि द्वेष दोन्ही स्पष्ट दिसत होते. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, सपना, ज्या दिवशी या घराचं खरं सत्य तुझ्यासमोर येईल ना, त्या दिवशी तू स्वतःहून आम्हा सर्वांपासून दूर जाशील. त्यांचं असं बोलणं ऐकताच माझ्या अंगातलं रक्त गोठल्यासारखं झालं. शेवटी ते कोणतं असं सत्य होतं जे मला माहीत नव्हतं. त्यामुळे आता मी स्वतःच माझ्या लग्नाच्या निर्णयावर घाबरायला लागली होती. एक दिवस राहुल ऑफिसला गेला होता आणि त्या दिवशी सासूबाई मंदिरात गेल्या होत्या. घरात मी फक्त एकटीच होती. मी संधी पाहून त्या कायम बंद असलेल्या खोलीची चावी शोधू लागले. ड्रॉवरमध्ये एक जुन्या किल्ल्यांचा गट्टा सापडला. त्यातच ती चावी होती. मी हळूहळू दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेली. खोलीत खूप जुन्या वस्तू होत्या. एक लोखंडी कपाट, त्यात काही जुन्या पेट्या आणि भिंतीवर एक फोटो. तो फोटो विक्रम सर आणि त्यांच्या छोट्या भावाचा. मी कपाट उघडलं तर त्यात एक फाईल ठेवलेली होती. फाईलवर लिहिलं होतं, अमानत. मी थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. त्यात काही जमिनीचे कागद, जुन्या दागिन्यांच्या पावत्या आणि एक मृत्यूपत्र होतं. मृत्यूपत्रावर विक्रम सरांच्या छोट्या भावाचं नाव होतं. मी वाचलं, जर माझ्या आयुष्यात काही घडलं तर माझी संपूर्ण संपत्ती माझ्या मुलाच्या नावावर जाईल. माझं डोकंच गरगरायला लागलं. विक्रम सरांचे छोटे भाऊ, पण ते कुठे आहेत? आणि राहुल? तो तर विक्रम सरांचा मुलगा आहे. मग त्या मृत्यूपत्रात उल्लेख केलेला मुलगा कोण होता? खरं तरी काय आहे? आणि हे मृत्यूपत्र नक्की कोणासाठी होतं? कोणा दुसऱ्याच मुलासाठी ते होतं का? काहीतरी खोल गुपित नक्कीच होतं. त्याच रात्री मी राहुलला विचारलं, तुझे काका कुठे आहेत? तेव्हा राहुलच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. सपना, तू ती खोली उघडली होतीस का? मी हळूच होकार दिला. तो ताबडतोब म्हणाला, त्या खोलीत जे काही लपवलेलं आहे ते जर बाहेर आलं तर लोक बाबांना जेलमध्ये टाकतील आणि लोक तुला या घरातून दूर करतील, तुझी बदनामी करतील. सपना, प्लीज ते गुपित उलगडण्याचा प्रयत्न करू नकोस. ते गुपितच राहू दे. पण आता खूप उशीर झाला होता. माझी उत्सुकता आता एक पेटलेली आग झाली होती. मी हे सगळं समजून न घेता शांत बसू शकत नव्हती. काही दिवसांनी मी पुन्हा त्या खोलीत गेली आणि ती फाईल नीट वाचायला लागली. मला त्या फाईलमध्ये अजून एक पत्र सापडलं, ज्यात लिहिलं होतं की विक्रम सरांच्या लहान भावाने त्यांच्याकडून खूप आधी कर्ज घेतलं होतं आणि आता तो आपला हिस्सा मागायला येणार होता. पण एक रात्री तो अचानक गायब झाला. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण त्याचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. पण शेवटी जागा तिथे तो दिसत होता. ती जागा म्हणजे हेच घर होतं. हेच घर जिथे मी सून म्हणून आली होती. आता माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. काय? विक्रम सरांनी स्वतःच्या भावाचं काही बरं वाईट केलं होतं का? मी हे सगळं राहुलला सांगितलं. तेव्हा तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याने सांगितलं, बाबांनी मला जबरदस्ती तुझ्या बाबत लग्न करायला लावलं, कारण तू नेहमी बाबांच्या जवळ राहतेस आणि तुला कधी ना कधी हे सगळं समजू शकतं. म्हणून बाबांना वाटत होतं की तू आमच्या कुटुंबाचा भाग झाली पाहिजे. तर कधी काही उघड झालं तर तू आमच्या विरुद्ध जाणार नाहीस. तेव्हा मला असं वाटलं की माझं संपूर्ण आयुष्य एका खोट्यावर उभं आहे. त्यामुळे मी रडतच राहिली आणि राहुल मला शांत करत राहिला. पण आता सत्य हे होतं की मी या गुपिताची एक भागीदार बनली होती. असे गुपित ज्याचा थेट संबंध माझ्या नवऱ्याच्या वडिलांशी होता. मी हे सगळं आईला सांगितलं. आई म्हणाली, सपना, सत्य कितीही भयंकर असलं तरी एक ना एक दिवस ते बाहेर येतच. त्यामुळे तुला आता घाबरून चालणार नाही. तुझा नवरा निरपराध असेल तर तो तुझ्या पाठीशी उभा राहील, पण सत्य लपवणं हेही पापच आहे. आईच्या शब्दांनी मला धीर दिला. मी ठरवलं, आता हे गुपित मी स्वतःच दडपून ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आमच्या दारात होते.
कोणीतरी एक गुपचूप चिठ्ठी पाठवली होती, ज्यात विक्रम सरांच्या लहान भावाच्या गायब होण्याबाबत आणि त्यांच्यावर संशय असल्याबाबत लिहिलं होतं. विक्रम सरांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा घाम फुटला, पण यावेळी ते माझ्याकडे रोखून पाहू लागले. जणू त्यांच्या नजरेत तो प्रश्न होता, हे सगळं तू केलं आहेस का? मी काहीच बोलली नाही, शांत राहिली. पोलिसांनी पूर्ण घराची झाडझडती घेण्यास सुरुवात केली. ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेऊ लागले. जेव्हा ते जुन्या खोलीत पोहोचले तेव्हा मी पाहिलं, विक्रम सरांचा श्वास वाढला होता. कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. शेवटी पोलिसांना ती फाईल सापडली आणि काही जुने कपडेही सापडले आणि कपाटाच्या मागच्या भिंतीत एक संशयास्पद फट दिसली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच त्या भिंतीवर हात मारला, तर ती भिंत आतून पोकळ असल्याचा आवाज आला आणि मग पोलिसांनी दापोडतोब कामगारांना बोलवण्यात आलं आणि भिंत फोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी आणि राहुल एका कोपऱ्यात उभे होतो. माझ्या सासूबाई मात्र हनुमान चालीसा मोठ्या आर्ततेने म्हणत होत्या, जणू त्यांनी काहीच पाप केलेलं नाही आणि आता त्या क्षमा मागत आहेत. भिंत फोडल्यावर आतून एक लोखंडी पेटी बाहेर आली, संपूर्णपणे गंजलेली, जुनी. त्यात नक्कीच काहीतरी लपवलेलं होतं. पोलिसांनी ती पेटी उघडली तर त्यात काही कपड्यांसोबत एक जुन्या हाडांचे गाठोडे आणि एक जुनी सोन्याची साखळी सापडली. विक्रम सर तर तिथे जमिनीवर बसले. त्यांच्या तोडून एक शब्दही निघत नव्हता. राहुलने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले, हे मानवी हाडे आहेत. याचा अर्थ ही हाडे तुमच्या बेपत्ता भावाची असू शकतात. त्यामुळे आम्हाला DNA चाचणी करावी लागेल. त्यानंतर त्या रात्रीच विक्रम सरांनी पोलिसांना ताब्यात घेतलं. तेव्हा पूर्ण वस्तीत खळबळ माजली. ज्या विक्रम सरांचं नाव मदतीसाठी घेतलं जायचं, जे समाजावर दानशूर, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जात होते, त्यांच्यावरच आता मानवी हत्या केल्याचा संशय होता. तो आता आपल्या स्वतःच्या भावाच्या खुनाच्या आरोपाखाली अटकेत होता. जेलमध्ये जाण्यापूर्वी काही दिवस अगोदर एका रात्री विक्रम सर सपनाच्या व खोलीच्या दारासमोर उभे होते. सपनाने दरवाजा उघडला आणि त्यांना समोर पाहून ती क्षणभर मागे सरकली. विक्रम सरांनी थरथरत्या आवाजात सांगितलं, सपना, मी तुला सून म्हणून आणलं कारण मला वाटलं तू या घराचं गुपित कधी बाहेर जाऊ देणार नाहीस. पण तू तर तेच केलंस, जे माझा स्वतः मुलगासुद्धा करू शकला नाही. सपनाच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण त्यात कुठेही पश्चाताप नव्हता. फक्त सत्यासाठी घेतलेल्या निर्णयाचं दुःख होतं. ती म्हणाली, जर खोटं लपवण्यासाठी मी सून झाली असे तुम्हाला वाटत असेल तर मी कामवालीच राहिली असते तर बरं झालं असतं. त्या क्षणी विक्रम सर पहिल्यांदाच तिच्याकडे पाहून रडले होते. सपनाचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. राहुल पूर्णपणे तुटून गेला होता. त्याने माझ्यासमोर डोकं ठेवत हळूच म्हटलं, मी कधीच बाबांना अशा स्वरूपात पाहिलं नव्हतं. सपना, मी काय करू? राहुल विवश होऊन म्हणाला. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, तू काहीच चुकीचं केलेलं नाहीस राहुल, पण आता तुला सत्याची बाजू घ्यावीच लागेल. हीच आपल्या नात्याची खरी पायाभूत गोष्ट आहे. त्याच रात्री मला कपाटात विक्रम सरांची एक जुनी डायरी सापडली, जी कदाचित ती विसरले होते. मी थरथरत्या हाताने ती डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, भावाने मला वारंवार धमकावलं होतं की तो सगळ्यांना सांगेल की मी त्याची जमीन हडप केली आहे. जर ती जमीन त्याच्याकडे परत गेली असती तर माझी प्रतिष्ठा संपली असती. म्हणून मी त्याला कायमचा गप्प केला. सपनाला कधीच ही गुपित समजता कामा नये, हेच योग्य आहे. माझे हात थरथरत होते. डोकं गरगरायला लागलं होतं. या डायरीने शेवटचं सत्य उघड केलं होतं, ते सुद्धा पुराव्यासकट. राहुलने शेवटी पोलिसांना सर्व काही सांगितले. त्याने डायरीसुद्धा पोलिसांच्या हाती दिली. तो आपल्या वडिलांवर रागवलेला नव्हता, पण तो या खोट्या जगात जगणंही स्वीकारू शकत नव्हता आणि मला त्याचा अभिमान वाटत होता. मी त्याचे हात हातात घेत म्हटलं, आता आपलं नातं सत्यावर उभं राहिलं आहे. जे खोट्याचं ओझं होतं ते आता उतरत आहे. जेव्हा विक्रम सरांना तुरुंगात पाठवण्यात आलं तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या पायांवर कोसळल्या. त्या म्हणाल्या, बाळा, मला माफ कर. मला सगळं माहीत होतं, पण मी काहीच करू शकत नव्हती. मी कमजोर पडली होती. सासूबाई म्हणाल्या. मी त्यांचा हात धरला आणि हळूच म्हणाले, तुम्ही खरं लपवून ठेवलं, पण आता काही उरलेलं नाही. आता तुम्ही माझ्यासाठी आईसारख्याच आहेत. आपल्याला ते घर सावरावं लागेल. पुढील अनेक महिने कोर्टात केस चालली. कोर्टात सर्व पुरावे ठोस होते. विक्रम सरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जेव्हा राहुलने न्यायालयात आपल्या स्वतःच्या वडिलांविरुद्ध साक्ष दिली तेव्हा सुनावणीनंतर तो तासनतास एका उद्यानात एकटाच बसून राहिला होता. सपना त्याला शोधत शोधत तिथे पोहोचली. राहुल एका बाकावर मान खाली घालून बसला होता. सपनाने त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून घेतलं. राहुल थरथरत आणि तुटलेल्या आवाजात म्हणाला, बाबांना मीच तुरुंगात पाठवलं सपना. मुलगा असून मी हे सगळं कसं केलं? राहुल हळू आवाजात म्हणाला. सपनाने त्याचं डोकं हलकेच थोपटलं आणि शांतपणे उत्तर दिलं, तू तुझ्या वडिलांना तुरुंगात पाठवलं नाहीस राहुल.
तू एका खोट्याला गाडलं आहेस आणि खोटं हे विषासारखं असतं. त्याचं संपणंच योग्य असतं. राहुल तिच्या मांडीवर डोकं ठेवून इतका रडला, जणू वर्षानुवर्षे छातीत दडवून ठेवलेलं सगळं दुःख आज अश्रूमधून वाहून गेलं होतं. त्या घटनेनंतर राहुल आणि सपना मिळून ज्वेलरी शोरूममध्ये पुन्हा त्यांनी उभं केलं. हळू सपनासुद्धा व्यवसायात सहभागी होऊ लागली. लोक म्हणायचे, ही तीच मुलगी आहे जी कधी सेल्स गर्ल होती ह्या दुकानात. आज या घरची सून आहे आणि तिने सत्यासाठी लढा दिला. सपनाने स्वतःमधली खरी ताकद ओळखली होती. आता तिला कोणत्याही सत्याची भीती वाटत नव्हती. एक दिवस आई तिच्या नव्या घरी आली. आईने सपनाच्या डोळ्यातून ओळखणारे अश्रू पाहिले आणि शांतपणे म्हणाली, सपना, लक्षात ठेव, परिस्थिती काहीही असो, सत्याची साथ कधी सोडू नकोस. तुझ्या गरिबीने तुला मजबूत केलं आणि तुझ्या प्रामाणिक मनाने तुला विजयी केले. सपनाने आपल्या आईला घट्ट मिठी मारली. हाच तिचा खरा विजय होता. आज तिच्याकडे ज्वेलरी शोरूम आहे, राहुलची साथ आहे आणि त्यांच्या नात्यात आता एकही खोटं उरलेलं नाही. सासूबाई मंदिरात जातात आणि गरिबांना मदत करतात. कदाचित त्याही आता आपल्या चुकांचं प्रायश्चित्त करत असतील. मी विचार केला, जर त्या दिवशी मी प्रश्न विचारणं थांबवलं असतं तर आजही मी कुणाच्या पापाची गुपचूप साक्षीदार राहिली असते. पण मी सत्याला आवाज दिला आणि तेच माझं बळ बनलं. विक्रम सरांना म्हणजे सासऱ्यांना तुरुंगात पाठवून फक्त 3 महिने झाले होते, पण संपूर्ण वस्तीत आमची बदनामी पसरली होती. अनेक जुने नातेवाईक आमच्याकडे तोंड फिरवली होती. शोरूमवर ग्राहक कमी येऊ लागले होते. राहुल दिवसेंदिवस खचलेला दिसायचा. रात्री मी त्याला खिडकीपाशी बसलेला पाहिला. सिगारेटच्या धुरात तो त्याचं सगळं दुःख मिसळत होता. मी हळूच त्याच्या हातातून सिगारेट काढून घेतली आणि म्हणाले, राहुल, आता स्वतःला असं संपू नको. जे झालं ते तुझ्यामुळे नव्हतं. तू सत्याची साथ दिलीस, हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. राहुलने पहिल्यांदा माझ्या डोळ्यात डोकावला आणि त्याच्या आत कुठेतरी आशेचा एक नवा किरण उमगू लागला. आता शोरूम चालवणं केवळ राहुलची नाही तर माझीही जबाबदारी बनली होती. मी सगळ्या स्टाफला एकत्र केलं. त्या मुलींना ज्यांच्याबरोबर मी अधिक सेल्स गर्ल म्हणून कामं केली होती. मी तर त्यांना सांगितलं, आता हे शोरूम आपलं घर आहे. आपण सगळे मिळून पुन्हा याला उभं करू. सगळ्यांच्या चेहऱ्यावर परत एक विश्वास उमटला. त्या दिवशी मला जाणवलं, माझं गरीब असणं ही माझी कमजोरी नव्हे, माझी सर्वात मोठी ताकद होती. मला माहीत होतं गरिबीमध्ये कशी जिवंत ठेवायची, आशा कशी जिवंत ठेवायची. एकदा मी मंदिरात गेली होती. तिथे काही बायका मला पाहून कुजबुजू लागल्या. पाहिलंत का, ही तीच जिने आपल्या सासऱ्याला जेलमध्ये पाठवलं. मी ऐकलं पण काही बोलली नाही. मी देवासमोर उभी राहिले आणि मनातच म्हणाले, हे देवा, मला अजून बळ दे, ज्यामुळे कोणालाही कधीही सत्य बोलायला भीती वाटू नये. सासूबाईंचं मन पूर्णपणे तुटलेलं होतं. त्या अनेक तास मंदिरात बसून राहायच्या. एक रात्री त्यांनी मला सांगितलं, सपना, लोक बोलतील, टोमणे मारतील, पण बाळा, तू कधी सत्याच्या मार्गावरून हटू नकोस. तू जे केलं आहे तेच बरोबर होतं. मी त्यांचा हात धरला. आता त्या माझ्या सासू नव्हे, खरंच माझ्या आई होत्या. पण सगळं काही इतकं सोपं नव्हतं. राहुलला त्याचं स्वतःचे मित्र एकटं करून गेले होते. जे मित्र रोज त्याच्याबरोबर पार्टी करायचे, ते आता तो दिसला की रस्ता बदलायचे. कधीकधी राहुल रात्री माझ्यावरच राग काढायचा. सपना, तुझ्या सत्याने सगळं काही हिरावून घेतलं आहे. जर आपण गप्प राहिलो असतो तर किमान इज्जत तरी वाचली असती. त्याचे अश्रू माझं मन चिरायचे. मी रात्री शांतपणे त्याचे केस कुरवळत बसायची, कारण मला माहीत होतं, सत्याची वाट ही एकटीचीच असते. हळूहळू मी शोरूममध्ये नवीन गोष्टी सुरू केल्या. डिझायनिंग क्लासेस, ऑनलाईन ऑर्डर, सोशल मीडियावर जाहिरात, सगळं काही जे विक्रम सर कधीच करू शकले नाही. लोक हळूहळू मग परत यायला लागले. आमच्या दागिन्यांचा नव्या डिझाईनची शहरभर चर्चा होऊ लागली. मी राहुलला म्हणाले, पाहिलंच का, सगळं पुन्हा सुरळीत होऊ शकतं, फक्त आपण हार मानायला नको. राहुलने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हसून म्हणाला, सपना, तू खरंच योग्य नावाची आहेस. तूच माझं स्वप्न आहेस, जे कधी तुटू देत नाहीस. पण संकट इतक्या लवकर कुठे जातात. एक रात्री शोरूममध्ये घरी येताना मला एक अनोळखी नंबरवरून फोन कॉल आला. तू जे केलंयस ना ते बरोबर नव्हतं. तू जे सत्य उघडलं केलंस त्याची किंमत तुला चुकवावी लागेल. हा फोन ऐकून मी थरथर कापू लागले. मी राहुलला काहीच सांगितलं नाही, कारण मला त्याच्यावर अजून ओझं टाकायचं नव्हतं. पण आता मला कळलं होतं, गुपित जरी उघड झालं असलं तरी त्याची सावली अजूनही जिवंत होती. थोड्याच दिवसात समजलं, विक्रम सरांचे जुने भागीदारी घाबरत होते की त्यांचे गुन्हे उघडकीस येतील. ते आम्हाला धमकवत होते का तर कोर्टात त्यांची नावे घेतली जाऊ नयेत म्हणून. राहुल म्हणाला, आता पुरे झालं सपना, हे प्रकरण पुन्हा उकरून काढू नकोस. आता आपल्याला शांतता हवी आहे जीवनामध्ये. पण मला माहीत होतं, जर मी हे पुरावे दिले नाहीत तर एखादं दुसरं कुटुंबही बर्बाद होईल. सत्य पुन्हा गाडलं जाईल. मी शांतपणे वकिलांशी संपर्क साधला आणि त्या जुन्या भागीदारांचा सहभागाचे सर्व कागदपत्र त्यांच्याकडे दिले.
मी राहुलला काहीही सांगितलं नाही. जोपर्यंत कोर्टांचा समन्स घरी आला नाही तोपर्यंत. पण समन्स घरी आल्यावर राहुल खूप रागावला. तू माझं का ऐकलं नाहीस? मी म्हणाली, राहुल, आपण जेव्हा सत्यासाठी लढतो मग ते अर्धवट का सोडायचं? आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. पुन्हा एकदा कोर्ट उघडलं. यावेळी विक्रम सरांच्या भागीदाराविरुद्ध साक्ष देणं सोपं नव्हतं. खूप लोकांनी मला धमकावलं, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी राहुल माझ्यासोबत खंबीरपणे उभा होता. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, आणि जे काही होईल ते आपण दोघे मिळून लढू. सुनावणीच्या शेवटी ते भागीदारही पकडला गेला. कोर्टाने त्यांनाही अनेक वर्षांची शिक्षा सुनावली. लोक म्हणू लागले, हीच ती सपना आहे जिने एकटीने 2-2 राक्षसांना कोर्टापर्यंत पोहोचवलं. मी फक्त देवाकडे पाहत म्हणायची, मला असेच खोट्याच्या विरोधात बळ देत राहा. आता मी एकटी नव्हती. राहुले माझा खराखुरा साथीदार बनला होता. आम्ही शोरूमचं नाव बदललं, सपना ज्वेलर्स केलं. प्रत्येक त्या मुलीला आम्ही तिथे नोकरी दिली, ज्या कधी माझ्यासारख्या होत्या, गरीब, असहाय्य, घाबरलेल्या. आता सगळ्या स्वतःच्या पायावर उभ्या होत्या. शेवटी मी माझ्या आईला सांगितलं, आई, आता मला काहीच भीती वाटत नाही. मी गरिबीशी लढायला शिकले आहे. पण सत्याने मला खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं. वेळ पुढे सरकत गेली. कधीकधी राहुल माझ्यापासून दूर जाऊन त्याच्या बाबांची जुनी खुर्ची घेऊन तो बसायचा. त्याला वाटायचं जणू त्याचे बाबा अजूनही त्याच्याकडे पाहत आहेत. मग तो हळूच पुटपुटायचा, बाबा, तुम्ही खरंच चुकीचे होतात का? का परिस्थिती तुम्हाला तसं बनवलं? मी सुद्धा एक दिवस तुमच्यासारखा होईल का? सपना गप्प उभी राहून मागे राहून हे ऐकत असायची. मग ती हळूच पुढे जाई, त्याच्या खांद्यावर हलका हात ठेवून म्हणायची, राहुल, आपण परिस्थितीचे नाही, आपल्या निर्णयांचे नोकर असतो. तू तसा कधीच होणार नाहीस. मी हलका असून म्हणाले, कोर्टाच्या निर्णयानंतर काही महिने गेले आणि आयुष्य थोडं स्थिर झालं. आणि मग देवाने आम्हाला एक नवी आनंदाची बातमी दिली. मी आई होणार होते. राहुलच्या डोळ्यात मी पहिल्यांदा खरं समाधान पाहिलं. त्याने माझ्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणाला, सपना, या बाळाला आपण कधीच खोटं आणि भीतीच्या जवळ जाऊ देणार नाही. आपलं मूल सत्य आणि धैर्याचा मार्ग शिकेल. मी मनापासून देवाचे आभार मानले. खरं तर ही माझ्या जिद्दीची आणि तपस्येची फलश्रुती होती. सासूबाई ज्या आता माझ्या हृदयातून आई झाल्या होत्या, त्या माझ्या प्रत्येक लहान सहान गरजेची काळजी घेत होत्या. त्या म्हणायच्या, ही सुनबाई जी कधी काळी ह्याच घरात मोलकरीण होती, आमच्या दुकानात काम करत होती, पण तीच आज ह्याच घराला नवीन ओळख देणार आहे. मी त्यांच्या पाया पडली. आई, तुम्ही नसतात तर मी इतकी मजबूत झालीच नसती. तरीही सगळं काही परिपूर्ण नव्हतं. वस्तीतील काही लोक अजूनही टोमणे मारायचे, हिच्यामुळेच आपल्या घराचा माणूस जेलमध्ये गेला, जेलमध्ये सडत आहे. कधीकधी राहुललाही वाईट वाटायचं, पण तो शांत बसून राहायचा. पण आता मी घाबरणारी नव्हती. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी स्मित हास्याने द्यायची. सत्याचं ओझं नसतं तर तो एक दिलासाच असतो. मी माझ्या पगारातून एक छोटा ट्रस्ट सुरू केला, सपना सेवा संस्था, जिथे अशा महिलांना शिक्षण, रोजगार आणि आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षण दिलं जायचं. ज्या घरगुती खोटेपणा आणि पापांच्या सवलती दाबल्या गेल्या होत्या. माझ्यासोबत माझी आई आणि सासूबाई आणि शोरूममधील माझी सहकारी मुलीही जोडल्या गेल्या. ही एक छोटीशी सुरुवात होती, पण खरा बदल त्यांच्या छोट्याशा पावलाने सुरू होतो. आणि राहुल, तोही आता पूर्वी इतका कमकुवत राहिला नव्हता. त्याने एमयूटीमध्ये आपली ओळख फक्त वडिलांच्या नावावरून काढून स्वतःच्या कर्तृत्वावर निर्माण केली होती. शोरूममधील डिझाईन्स आता राहुलच्या नावाने ओळखली जाऊ लागली होती. प्रत्येक प्रेस मीटिंगमध्ये राहुल अभिमानाने म्हणायचा, जर सपना नसती तर मी आजही खोट्या आयुष्यात अडकून पडलो असतो. हे ऐकून माझे अश्रू थांबत नव्हते. कदाचित हेच खऱ्या नात्याचं खरं यश होतं. तो दिवसही आला जेव्हा माझ्या कुशीत एक लहानसं बाळ आलं. त्याच्या पहिल्या गोड हसण्याचा आवाज ऐकून मी विचार केला, हा मुलगा त्या सत्याची जिवंत मिसाल बनेल, ज्याच्यासाठी मी एवढं सगळं झेललं. राहुलने त्याचं नाव ठेवलं आदित्य. सपनाच्या पोटातून जन्मलेला आदित्य, प्रकाशाचं प्रतीक. आई म्हणून मी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते. आता माझी जबाबदारी केवळ राहुल किंवा माझ्या सासूबाईंपुरती मर्यादित राहिली नव्हती. आता मला माझ्या मुलासाठी अशी एक दुनिया उभारायची होती, जिथे कोणतीही सपना भीतीखाली दबून जाणार नाही. मी माझ्या संस्थेत अजून काही मुलींना नोकरी दिली, नर्सरी सुरू केली, ज्यामुळे त्यांच्या मुलींनाही शिक्षणाची संधी मिळाली. एक दिवस तुरुंगातून विक्रम सरांची एक चिठ्ठी आली. सपना, कदाचित मी तुझ्यावर अन्याय केला. मी तुला माझ्या बनावटी शराफतीच्या चौकटीत बंदिस्त करायचं ठरवलं होतं, पण तू मला माझी खरी जागा दाखवलीस. तुझा मुलगा माणूस होईल जो मी कधीच होऊ शकलो नाही, खरा आणि मजबूत. तू मला माफ करशील का? हे वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, पण मनात कोणतीच तक्रार नव्हती. मी ती चिठ्ठी मंदिरात ठेवून दिली. तीच माझी माफी होती. एक दिवस आधी ते शाळेतून रडत आला. बाबा, सगळे मला चोराचा मुलगा म्हणतात.
राहुल ते ऐकून आतून कोसळला. मी आदित्यला हृदयाशी कवटळलं आणि म्हणाले, बाळा, सत्य कधीच वाईट नसतं. फक्त लोकांना ते समजायला थोडा वेळ लागतो. एक दिवस 30 मुलं म्हणतील, तू सर्वात मोठ्या धाडसी व्यक्तीचा मुलगा आहेस. राहुलने माझा हात पकडला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, सपना, कधी कधी भीती वाटते. कुठे मी पुन्हा तुटून पडणार तर नाही ना? मी म्हणाले, राहुल, तुझी भीतीच तुझं शस्त्र आहे. फक्त त्याच्याशी लढायला शिक. एकदा मी आदित्यला घेऊन विक्रम सरांना भेटायला तुरुंगात गेले. ते आता खूपच म्हातारे झाले होते आणि आता आजारी पडू लागले होते. आदित्यला पाहता त्यांचे ओठ थरथर कापू लागले. हळुवारपणे त्यांनी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सपना, कधी याला खोटं शिकवू नकोस. हा तुझा सत्याचा वारस आहे. ते कदाचित माझ्या नजरेला नजर मिळू शकले नाहीत, पण त्यांचे हात थरथरत राहिले. त्याच दरम्यान माझी स्वतःची आई खूप आजारी पडून राहू लागली होती. मी तिच्यावर उपचार करून घेतले, पण एक दिवस रात्री तिने मला जवळ बोलवलं आणि म्हणाली, सपना, तू आता माझी चिंता सोड. तू आता केवळ माझी मुलगी नाहीस, तू आता इतरांची आई झाली आहेस. तू तुझ्या गरिबीला शस्त्र बनवलंस. हाच खरा तुझा विजय आहे. आईच्या शेवटच्या क्षणी मी तिच्या खाटेजवळ बसली होती. आईचा श्वास हळूहळू मंदावत होता. आईने थरथरत्या हाताने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, सपना, मी तुला मजबूत बनवलं होतं, पण तू एवढी मोठी भिंत होशील असा मी कधी विचार केला नव्हता. तू हारली नाहीस आणि कधी हारूही नकोस. आईच्या कोरड्या डोळ्यांमधून शेवटचा चमकता उजेड माझ्याकडे बघत विझला आणि ती कायमची शांत झाली. मी आईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि हळूहळू पुटपुटली, आई, तू हारली नाहीस आणि तू मला कधी हारू देणार नाहीस. त्या रात्री मी पहिल्यांदाच कोणतेही अश्रू न गाळता आपल्या आईला निरोप दिला. आईच्या 13व्या दिवशी मी मंदिरात एक व्रत ठेवलं. मी देवासमोर उभी राहून म्हणाली, हे देवा, कृपया मला इतकी श्रीमंत कधीही करू नकोस की मी खोट्याशी मैत्री करू लागेन, आणि इतकं गरीबही ठेवू नकोस की मी सत्य बोलायला घाबरेल. त्याच मंदिरात मी एक संकल्प घेतला, प्रत्येक वर्षी किमान एका गरीब मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी उचलेल, जेणेकरून सत्याचं पीक कधी कमकुवत होणार नाही. त्या दिवशी माझ्या आत एक नवी आई जन्माला आली होती. आईने माझा हात धरून शेवटचा श्वास घेतला होता. माझ्या हिमतीचे मूळ तिथूनच उगम पावले आणि आता ती एक मजबूत खोड बनली होती. मी अनेकदा अंगणात एकटी बसलेली असायची आणि आकाशाकडे पाहायची, जणू आपल्या आईशी मनात संवाद करत असायची. आई, हे तेच घर आहे जिथे मी कधी काळी एक मोलकरीण होते. आज मी या घराची मालकीण बनली आहे. पण आई, असं का वाटतं की सगळं सत्य समोर आल्यानंतरही काहीतरी अर्धवट राहिलं आहे. कधीकधी मी शांतपणे पडून रडायची, पण ते अश्रू माझ्या अंतर्मनातील ताकदीला अजून मजबूत करून जात होते. विक्रम सरांना जेलमध्ये पाठवून बरेच महिने झाले होते. वर्ष झाली होती. एक दिवस सासूबाईंनी माझ्या पायांजवळ हलकेच हळदीच्या पुड्या ठेवल्या. त्या म्हणाल्या, बाळा, ही हळद पवित्र मान. ही घरात आता तुझ्या सत्याने उजाळेल. मी माझ्या मुलाच्या बापाला झाकून पाप केलं. कधी तुझ्या क्षमा याचनेचं मन झालं तर मला माफी दे. मी पटकन त्यांच्या हातांना घट्ट पकडलं आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना ते क्षण एक पवित्र नात्याच्या नव्या सुरुवातीचं साक्ष बनलं. आई, या घराला खोट्याने बांधून ठेवलं होतं, पण मी खरं बोलूनच या घराला पुन्हा एकत्र केले गेले. तुम्ही माझी सासू नाही, आता माझी खरी आई आहात. माफीनाम्याच्या भिंती आता आपल्यामध्ये राहिलेल्या नाहीत. आता आई आणि आम्ही दोघींच्याही डोळ्यामध्ये अश्रू वाहत होते. तो दिवस होता जेव्हा खोटेपणाची सावली शेवटची या घरातून निघून गेली. आदित्य आता मोठा होत होता. शाळेत मुलं त्याला विचारायची, तुझ्या आईने नेमकं काय केलं होतं? तेव्हा आदित्य मोठ्या अभिमानाने सांगायचा, माझ्या आईने खोटेशी लढा दिला होता. मी त्याला नेहमी एकच गोष्ट शिकवली होती, सत्य एकटं असतं, पण त्याचा विजय सर्वात मोठा असतो. आता माझं शोरूम एक मोठं ब्रँड बनला होता. आम्ही आमच्या शाखा अनेक शहरांमध्ये उघडल्या होत्या. माझी संस्था सपना सेवा संस्थान हजारो स्त्रियांची आवाज बनली होती. कधी सेल्स गर्ल असणारी मी आज समाजासाठी एक आदर्श ठरली होती. एक रात्री राहुलने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, सपना, तुम्हाला एक नवीन स्वप्न दिलंस. आता मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोलणार नाही. ही माझी तुझ्याशी शपथ आहे. तेव्हा मी हसून म्हणाली, राहुल, आपला लढा तर खोटेपणाविरुद्धच होता ना? मग आता फक्त खरं आणि खरंच राहणार. एका रात्री मी माझा मुलगा आदित्यला गोष्ट सांगत होती, तेव्हा तो अचानक मला विचारू लागला, आई, तुझी आई कुठे गेली? मी डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाले, ती आता तारा झाली आहे बाळा. ती आता मला वरवून बघते. जेव्हा मी रडते तेव्हा ती मला हिंमत देते. आदित्यने आपल्या छोट्या हाताने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला, मग तू रडू नकोस ना आई. मी मोठा झाल्यावर तुझ्या ताऱ्याला खाली घेऊन येईन. मी त्याला छातीशी घट्ट कवटवलं आणि मनात विचार केला, मी जे सत्य पेरलं होतं तेच आता आशेच्या फळांनी बहरत आहे. आता मी वृद्ध झाली आहे. आदित्य मोठा झाला आहे. माझ्यासारखाच त्यांनी आपला मार्ग निवडला आहे.
तो गरिबीतील मुलांना शिकवतो. त्यांच्या संघर्षात त्यांच्या पाठीशी उभा राहतो. कधीकधी मी त्याला दुरूनच पाहते आणि माझ्या डोळ्यात नकळत पाणी येतं, कारण तेच तर माझं खरं स्वप्न होतं. शोरूमच्या एका कोपऱ्यात उभं राहून मी अनेकदा माझ्या जुन्या काउंटरकडे पाहते, जिथे मी पहिल्यांदा सेल्स गर्ल म्हणून उभी राहून काम करायची. मी स्वतःचीच हळूच पुटपुटली, काश त्या दिवशी मी घाबरले असते तर आजही एखाद्या खोटेपणाखाली दबलेली असते. म्हणूनच मी आज तिथेच उभी राहते आणि स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण करून देते. गरिबी म्हणजे हार नाही. खोटं बोलणं म्हणजे खरी हार आहे. सत्य हे कायमच जिवंत राहतं. मी माझ्या डायरीत लिहिलं आहे, मी कधी काळी फक्त एक गरीब मुलगी होती, जिने सोन्याचे दागिने विकता विकता सोन्यासारखं हृदय मिळवलं. जिने खोटेपणाविरुद्ध उभं राहून नात्यांना वाचवलं. जिने आपल्या मुलाला सत्याची किल्ली दिली. आज जेव्हा कोणी विचारलं, तू जे केलं ते खरंच बरोबर होतं का, तेव्हा मी फक्त हसते आणि म्हणते, हो, मी तेच केलं जे प्रत्येकाचं स्वप्न असतं. खोट्याशी लढा देऊन सत्याला आपलं बनवायला हवं. जेव्हा आदित्य आपल्या आईने सुरू केलेल्या शाळेत पहिल्यांदा खोट्याविरुद्ध निबंध वाचतो, तेव्हा त्याची शेवटची ओळ असते, माझ्या आईने मला शिकवलं की खोटं कितीही मोठं असलं तरी हे सत्य त्याहून मोठं असतं. कारण खोट्यामुळे जग चालू शकतं, पण माणुसकी नाही. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमतो. तेव्हा मी आपल्या खुर्चीवर बसलेली असते, पण डोळे पुसत हसते. त्या माझ्या डोळ्यासमोर माझे वडील, आई, राहुल, सासूबाई सगळ्यांचे चेहरे एकाच वेळी तरळून जातात. तेव्हा मी स्वतःशीच म्हणते, आता काहीच गुपित राहिलेलं नाही. आता फक्त सत्य आहे आणि माझी स्वप्न पूर्ण झाले. मग मी आदित्यसोबत त्या जुन्या खोलीत जाते, जिथून पहिल्यांदा सत्य बाहेर आलं होतं. मी त्या भिंतीवर हात फिरवते आणि म्हणते, याच भिंतीत तो खरा क्षण लपलेला होता, ज्याने मला एकदा उद्ध्वस्त केलं आणि पुन्हा नव्याने उभं केलं. आजही मी तिथे एक छोटा दिवा लावते आणि हळूच म्हणते, आता इथे कधीही खोटं राहणार नाही. इथे फक्त प्रकाश राहील. आदित्य माझा हात हातात घेतो आणि विचारतो, आई, सत्य कधी मरत नाही ना? त्यामुळे माझ्या डोळ्यात एकच वेळी अश्रू आणि हसू दोन्ही येतात. म्हणून मी उत्तर देते, नाही रे बाळा, सत्य कधीच मरत नाही. ते फक्त थोडा वेळ गप्प होतं आणि पुन्हा कुणी त्याच्यासाठी उभं राहतं, तेव्हा ते पुन्हा बोलू लागतं. हा क्षण मी आणि माझा मुलगा आम्हा दोघांमध्ये एक अतूट विश्वास निर्माण करतो की सत्य थांबत नाही, चालत राहतं. जसं मी चालली होती, जसं आदित्य चालतो आहे. हाच सत्याचा वारसा आहे, आईकडून मुलाकडे जाणारा. तर मग मित्रमैत्रिणींनो, सपनाने गरीब असूनही न डगमगता तिच्या सासऱ्यांना जेलमध्ये पाठवलं आणि सत्याचा सामना केला. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, सपनाने जे काही केलं ते योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशाच हृदयस्पर्शी कथा आणत राहू. तुमचं साथच आमचं प्रेरणास्थान आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.